चला, गुड मॉर्निंग स्टुडंट. आता बघा, आज आपण डिस्कस करणार आहे, वॉल्यूम क्लिअर आहे? ओके. आज आपण डिस्कस करणार आहे लेक्चर नंबर 2, क्रॉप प्रोडक्शन अँड द मॅनेजमेंट. मागच्या व्हिडिओ लेक्चर थोडासा टेक्निकल इश्यूमध्ये छोटा बनवण्यात आला होता आणि अचानकपणे थांबण्याचं काम पडलं, बट तिथूनच मी स्टार्ट करत आहे नेक्स्ट लेक्चर नंबर 2. क्लिअर आहे? तर एकदा रिवाईज करू आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं त्याच्याबद्दल. तर स्टार्टिंगपासून घेतोय बेटा, ठीक आहे? क्रॉप प्रोडक्शन अँड द मॅनेजमेंट. क्रॉप प्रोडक्शन अँड द मॅनेजमेंट हा आपल्या चॅप्टरचं नाव आहे. तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे व्हॉट इज मेन बाय क्रॉप, व्हॉट इज मेन बाय प्रोडक्शन, व्हॉट इज मेन बाय मॅनेजमेंट. तर प्रिव्हियस लेक्चर बघितल्यानंतरच हा व्हिडिओ लेक्चर बघायचा. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? बेसिक टूल्स यूज इन द फार्म, म्हणजेच की फार्ममध्ये जे बेसिक टूल्स यूज केल्या जातात त्याच्याबद्दल बोललो होतो आपण, ठीक आहे? आफ्टर दॅट खुरपी, सिकल, शॉवेल, प्लॉ हे जे बेसिक टूल्स आहे हे कशा प्रकारे दिसतात, ॲक्च्युअलमध्ये याचा यूज कसा आहे, हे 1 बाय 1 आपण खुरपीबद्दल बघितलं होतं. ओके, शॉर्टमध्ये रिवाईज करत आहे, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर फर्स्ट बघावंच लागणार. सिकलबद्दल बघितलं, शॉवेल कशाला म्हणतात, कसं दिसतोय, आणि लास्टला प्लो तो कसा दिसतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितले होते. त्याच्यानंतर आपण या पॉईंटपर्यंत पोहोचलो होतो. आता इथून जो व्हिडिओ लेक्चर आहे थोडासा मोठा होणार आहे. क्लिअर आहे बेटा? तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय दिलं आहे बघा, फूड हा आपला बेसिक नीड आहे, कारण की आपल्याला आवश्यकता आहे एनर्जीची. कशाची? एनर्जीची. तर आपल्याला एनर्जी भेटण्यासाठी आपल्याला फूड कंझ्युम करणे आवश्यक आहे. फूड कंझ्युम केल्यानंतर तो प्रोसेसमध्ये जाणार आपल्या शरीराच्या, म्हणजेच की जसं की डायजेशनची स्टडी आपण क्लास 7मध्ये डिटेलमध्ये केलेली आहे, म्हणून मी रिपीट करणार नाही. ओके, की आपलं डायजेशनची जे स्टार्ट आहे, फर्स्ट फेज आहे आपल्या माउथपासून, आपला सलायवरी ग्लँडपासून होते. त्याच्यानंतर डायजेशनची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होते, जसं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, या सगळ्या गोष्टी. तर आपण जे कंझ्युम करत आहे ते डायजेस्ट होतो. डायजेस्ट झाल्यानंतर आपल्या शरीराला त्या पर्टिक्युलर अन्नापासून जे आपण कंझ्युम केलेलं आहे त्याच्यातून आवश्यक असलेलं न्यूट्रियंट, प्रोटीन, या सगळ्या गोष्टी आपण ॲब्झॉर्ब करतो, आपलं शरीर ॲब्झॉर्ब करते. बरोबर आहे? स्मॉल इंटेस्टायनलमध्ये जे काही हॉर्मोनल्स आहे, ग्लँड्स आहेत, ते सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला एनर्जी भेटते जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याच्याबद्दल. तर तेच त्यांनी म्हटलं आहे बघा, एनर्जी फ्रॉम द फूड इज युटिलाइज बाय ऑर्गॅनिझम, म्हणजेच की एनर्जी जी आहे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून युटिलाइज केली जाते फॉर कॅरिंग आउट देअर व्हेरियस बॉडी फंक्शन, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे जे फंक्शन होत आहे ते कॅरी आउट करण्यासाठी आपण एनर्जीचा यूज करतो. अँड दिस एनर्जी कोणते फंक्शन कॅरी करण्यासाठी? डायजेशन, रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन, हे करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता आहे. आणि एनर्जी कुठून भेटते? फूडपासून. म्हणूनच इन ऑर्डर टू प्रोव्हाइड फूड फॉर ए लार्ज पॉप्युलेशन, म्हणजे आपला इंडियाचं पॉप्युलेशन सगळ्यांना माहीत आहे, तर एवढ्या मोठ्या लार्ज पॉप्युलेशनला फूड प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? तर या चॅप्टरमध्ये तेच दिलं आहे, रेग्युलर प्रोडक्शन, म्हणजेच की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन रेग्युलाइज करणे आवश्यक आहे. ते आहेच मॅक्झिममली, त्याच्यात काही डाऊट नाही. रेग्युलर प्रोडक्शन होणे आवश्यक आहे, म्हणजे की उत्पन्नाचं रेग्युलॅरिटी असणे आवश्यक आहे. प्रॉपर मॅनेजमेंट, फक्त उत्पन्नाला लागवड केलेली आहे, प्रोडक्शन डायरेक्ट निघणार आहे का? त्याची प्रॉपर मॅनेजमेंट केली तर जिथे 10 क्विंटल प्रोडक्शन व्हायचं तिथे 15 क्विंटल होण्याचे चान्सेस आहे. ॲप्रॉक्सिमेटली असंही होऊ शकतो की ते 20 क्विंटलसुद्धा होऊ शकतो. समजत आहे का? जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर. पहिलं काय म्हटलं मी? रेग्युलर प्रोडक्शन, प्रॉपर मॅनेजमेंट अँड डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो नेसेसरी, म्हणजेच की प्रोडक्शन केलं आहे, मॅनेजमेंट बढिया केलेली आहे, प्रोडक्शन खूप जास्त झालं आहे, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन जर या लार्ज पॉप्युलेशनपर्यंत प्रॉपर गेला नाही, प्रॉपर झाला नाही, तर हा प्रोडक्शन काही कामीचा आहे का? म्हणून आपल्याला या 3 कीज दिलेल्या आहेत त्यांनी, रेग्युलर प्रोडक्शन, प्रॉपर मॅनेजमेंट अँड डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो नेसेसरी. डिस्ट्रीब्युशनसुद्धा नेसेसरी आहे. हे झालं आपलं बेसिक या चॅप्टरबद्दल. आता जे काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहे, म्हणजेच की जे पेपरामध्ये तुम्हाला रेग्युलरली जे तुम्ही जे युनिट टेस्ट, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, या सगळ्या गोष्टी देतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात ते सुद्धा आहे. आणि PM यशस्वी योजनेमध्ये काहीतरी वेगळं कन्सेप्ट, कोणतं दृष्टिकोन कशा प्रकारे क्रिएट होऊ शकतो त्याच्याबद्दलचे नोट्स आता हे झाले समोर तुमचे. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 1.1 ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस हा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, दॅट इज द क्रॉप. आता बघा, याला बघण्याच्या आधी पहिले माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. क्रॉप कशाला म्हणतो? जेव्हा एका प्रजातीची, म्हणजे एका व्हेरायटीची, ओके, जेव्हा एका व्हेरायटीची खूप सारे प्लांट्स एकाच प्लेसवर
लागवडी केली जाते त्याला आपण क्रॉप असे म्हणतो. हे झालं मराठीमध्ये. शब्दाकडे लक्ष द्या. एकाच प्रजातीचे म्हणजे एकाच व्हेरायटीचे नंबर ऑफ प्लांट्स एकाच प्लेसवर जेव्हा ग्रो केल्या जाते, लावल्या जाते, लागवड केली जाते, तेव्हा आपण त्या प्लांट्सला क्रॉप असे म्हणतो. आता बघा डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, प्लांट्स ऑफ द सेम काइंड, काइंड म्हणजे सेम व्हेरायटी, सेम प्रकार. द प्लांट्स ऑफ द सेम काइंड आर कल्टिवेटेड ॲट वन प्लेस ऑन ए लार्ज स्केल, देन इट इज कॉल्ड एज द क्रॉप. म्हणजेच की एका प्रकारचे एका काइंडचे प्लांटेशन जेव्हा एकाच जागेवर कल्टिवेट करत आहे, ग्रोईंग करत आहे आपण, तेव्हा त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो बेटा, क्रॉप म्हणतो. म्हणजेच की ॲग्रिकल्चरचा पहिली डेफिनेशन तुमची काय झाली बेटा, क्रॉप. द प्लांट ऑफ द सेम काइंड आर कल्टिवेटेड ॲट वन प्लेस ऑन ए लार्ज स्केल, देन इट इज कॉल्ड एज द क्रॉप. बघा तुम्ही बघा सोयाबीनचं बघा किंवा राईस बघा, पॅडीची फील्ड बघा, एकाच व्हेरायटीची दुसरी कोणती व्हेरायटी असते का याच्यामध्ये? म्हणजे व्हेरायटी म्हणजे स्पेसिस सेम असणार, व्हेरायटी वेगळी वेगळी असू शकतो. म्हणजे एकाच प्रजातीची झाडं, पॅडी आहे तर पॅडीच राहणार, सोयाबीन आहे तर सोयाबीनच राहणार, ग्राउंडनट आहे तर ग्राउंडनटच राहणार, किंवा मिक्स क्रॉपिंग वगैरे हे कन्सेप्ट वेगळी गोष्ट आहे बरं, ते तुम्हाला समोर समजायला भेटणार. इथपर्यंत काही डाऊट आहे? क्रॉपची डेफिनेशन समजली. क्रॉप म्हणजे काय समजलं? हा बघा जेही आपण शेतामध्ये बघतोय हे झालं आपलं क्रॉप. इथपर्यंत काही डाऊट आहे? त्याच्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर बघा ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय आहे. ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये क्रॉप झाला आहे आपला. नेक्स्ट पॉईंट बघा. आता इथपर्यंत काय डाऊट आहे बेटा? हे पहिली डेफिनेशन आहे, एक्झाममध्ये विचारण्यास सुद्धा येऊ शकते. डेफिनेशन दिलेली आहे आणि ऑप्शनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज द, म्हणजे ऑप्शन जे आहे इज करेक्टली सुटेबल फॉर द अबो डेफिनेशन. तर हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, देर आर टू टाईप्स ऑफ द क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्नचे दोन प्रकार. आता क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय हे सुद्धा समजणे आवश्यक आहे तुम्हाला. तर आपल्या कंट्रीमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये कशा प्रकारे आपण कोणते कोणते क्रॉप म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत सीझननुसार, की ह्या सीझनला हाच क्रॉप मी लावणार. जसं आपण पॅडी जे आहे फक्त आणि फक्त रेनी सीझनमध्ये लावतो. का बरं? कारण आहे काहीतरी. तशाच प्रकारे काहीतरी पॅटर्न आहे क्रॉपची ग्रो करण्यासाठी, जे आवश्यक असलेलं ॲटमॉस्फिअर आहे, या सगळ्या गोष्टी विचार करून जे पॅटर्न तयार करण्यात आलं आहे की बा कोणत्या सीझनमध्ये कोणत्या मंथमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या क्रॉपची लागवड करायला पाहिजे, या सगळ्या होल पॅटर्नला आपण म्हणतो क्रॉपिंग पॅटर्न. काय म्हणतो बेटा? क्रॉपिंग पॅटर्न. देअर आर टू क्रॉपिंग पॅटर्न. ॲक्च्युअलमध्ये 3 आहे, बट मेजर क्रॉपिंग पॅटर्न 2 आहे. दॅट इज खरीप क्रॉप आणि रबी क्रॉप. कोणते कोणते आहे बेटा? क्रॉपिंग पॅटर्न 2 आहे. पहिला आहे खरीप आणि दुसरा आहे रबी. इथपर्यंत काही डाऊट आहे? तर हे 2 पॅटर्न जे आहे, हे जे खरीप क्रॉप आणि रबी क्रॉप कसे आहे, कशाला म्हणतात, आणि तिसरा म्हणजे समर क्रॉपसुद्धा आहे, जो मायनर पॉईंट आहे. तर हे कशाला म्हणतात, खरीप क्रॉप म्हणजे काय, रबी क्रॉप म्हणजे काय, हे आपण समोर बघणार आहे. तर हे जे शब्द आहे खरीप आणि रबी क्रॉप, हे तुम्ही कशामध्ये ऐकलेले आहे सांगा बरं? आत्तापर्यंत तुम्ही मॅक्झिमम टाईम ऐकले आहे, मला गॅरंटी आहे. कुठे ऐकलं आहे बघा? जेव्हा आपलं जे शेतकरी लोक जे इन्शुरन्स काढतात की नाही शेतीचं, म्हणजे क्रॉपचं, तर तो माफ होते. त्याच्यामध्ये खरीप आणि रबी क्रॉपबद्दलचे पॉईंट आपण ऐकले आले. हे शब्द जे आहे, जे आपले गव्हर्नमेंटचे स्कीम लॉन्च होतात ॲग्रिकल्चर रिलेटेड, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खरीप क्रॉप आणि रबी क्रॉप हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर कशाला म्हणतो बेटा खरीप आणि रबी क्रॉप? बघा समोर. खरीप क्रॉप म्हणजे काय? द क्रॉप्स विच आर सोन म्हणजेच की पेरणी करणे, सोन इन द रेनी सीझन आर कॉल्ड ॲज खरीप क्रॉप. म्हणजेच की जे क्रॉप्स आपण रेनी सीझनमध्ये ग्रो करत आहे, सोईंग करत आहे, त्याची म्हणजे पेरणी करत आहे, ज्या क्रॉप्सची, ज्या प्लांटची आपण रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये जे सोईंग करतोय, त्याला आपण काय म्हणतो? खरीप क्रॉप असे म्हणतो. आता यांनी एक्झाममध्ये हे पॉईंट डेफिनेशन जर नाही विचारली तर हे पॉईंट जास्त महत्त्वाचं आहे, की खरीप क्रॉपचे सोईंग मंथ कोणता आहे? तर जून टू सप्टेंबर. काय आहे बेटा? जून टू सप्टेंबर. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही हायलाईट करून ठेवायचं डायरेक्ट, की कारण की जर या चॅप्टरवर काही विचारायचं हे असेल बेसिक गोष्टीवर, तर हाच विचारू शकतो, खरीप क्रॉपचं सोईंग मंथ कोणते कोणते आहे. तर कोणता आहे बेटा?
बेटा जून टू सप्टेंबर. इथपर्यंत क्लिअर झालं. एक्झाम्पल कोणते कोणते आहे खरीप क्रॉपचे, तर पॅडी, मेज, पॅडी म्हणजे माहिती आहे भात आपला, मेज, सोयाबीन सगळ्यांनाच माहिती आहे, ग्राउंडनट अँड द कॉटन. हे सगळे जे एक्झाम्पल आहे आपले खरीप क्रॉपचे आहे बेटा. कशाचे आहे, खरीप क्रॉपचे. अगेन एकदा डेफिनेशन बघा, द क्रॉप विच आर सोन इन द रेनी सीझन आर कॉल्ड एज द खरीप क्रॉप. जून टू सप्टेंबर पॅडी, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन. हे सगळे एक्झाम्पल बघा. जर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असेल तर खरीप क्रॉपचं मंथ लक्षात ठेवायचे आणि एक्झाम्पल हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की एक्झाम्पल लक्षात राहत नाही बेटा. ठीक आहे, तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि हे जे तुम्ही खाली इमेजेस बघत आहे हे आहे आपली पॅडीची कंप्लीट ग्रोथ. म्हणजे कसं, तर तुम्ही बघितलं नसेल, जो आपला राईज आहे त्याची ग्रो कशी केली जाते, पहिले त्याच्यात नाही का एका छोट्याशा प्लॉटवर त्याचे जे सीड्स आहेत त्याच्यापासून नाही का छोटे प्लांट्स क्रिएट होईपर्यंत, ग्रोईंग होईपर्यंत त्याला नर्सरीमध्ये ठेवल्या जाते. म्हणजे छोट्या प्लॉटवर ग्रो केली जाते. नर्सरी म्हणतो त्याला आपण, नर्सरी. कारण की जो स्टार्टिंगचा स्टेज असतो तो खूप जास्त काय म्हणतो त्याला, सेन्सिटिव्ह स्टेज असतो त्या क्रॉपचा, तर त्याला तिथे ग्रो केला जातो. आता आपले कास्तकार खूप जास्त हे आहे, ॲडव्हान्स आहे, तर खूपसे कास्तकार डायरेक्ट फील्डमध्ये करतात. पण मॅक्झिममली जे आयडियल याची जे प्लांटेशन आहे कशी आहे, तेव्हा त्याला नर्सरीमध्ये पहिले ग्रो करतात. त्याच्यानंतर त्याचे प्लांटेशन बघा, नर्सरी स्टेजमध्ये थोडेसे मोठे झाले की त्याला ट्रान्सप्लांट, म्हणजेच की नर्सरीच्या प्लॉटपासून तर मेन फील्ड म्हणजे कास्तकाराची जे मेन फील्ड आहे तिथं घेऊन जातात आणि तिथे त्याला सोईंग करतात त्याची. त्याला म्हणतात ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे नर्सरीपासून कुठे घेऊन जायचं, घेऊन गेलं आहे ते मेन फील्डपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग हिडिंग स्टेज म्हणजे ग्रो करण्याची, त्याला प्रोडक्शनची सुरुवात होण्याची, आणि मॅच्युअर स्टेज म्हणजेच की फुल्ली मॅच्युअर, त्याच्यामध्ये प्रोडक्ट आपल्याला जे आपलं मेन प्रोडक्ट आहे, फ्रूट आहे, ते दिसून पडणार. हे पॅडीचं आहे. हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. हे महत्त्वाचं आहे खरीप क्रॉप जून टू सप्टेंबर मंथ. पॅडी, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन हे आपले एक्झाम्पल आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का बेटा? जास्त सिरियस होत आहे का? ओके, तर बघा नेक्स्ट आहे आपलं रबी क्रॉप. काय आहे बेटा? रबी क्रॉप. आता रबी क्रॉप कशाला म्हणतो, तर याच्यामध्ये सुद्धा सीझन मेन्शन असेल. जसं खरीप क्रॉपमध्ये रेनी सीझन हा रेनी सीझन मेन्शन आहे, म्हणजे रेनी सीझनमध्ये जे प्लांटची सोईंग करतो त्याला आपण खरीप क्रॉप म्हणतो. तशाच प्रकारे रबी क्रॉप कशाला म्हणतोय बेटा? द क्रॉप्स ग्रोन इन विंटर सीझन. द क्रॉप्स ग्रो इन विंटर सीझन, त्याला आपण काय म्हणतोय बेटा? रबी क्रॉप्स. आता विंटर सीझन म्हणजेच की रबी क्रॉपचे मंथसुद्धा दिलेले आहे, तर तो आहे ऑक्टोबर टू मार्च. काय आहे बेटा? ऑक्टोबर टू मार्च. तर तुम्हाला क्वेश्चन आणि एक्झाम्पल काय काय याचे, तर व्हीट म्हणजे गहू, ग्राम, पी, मस्टर्ड अँड द लिनसीड. हे सगळे जे एक्झाम्पल आहे आपले कशाचे? रबी क्रॉपचे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं खरीप क्रॉपचं सीझन कोणता आहे बेटा? सांगा लवकर. जून टू सप्टेंबर. रबी क्रॉपचा सीझन कोणता आहे बेटा? सॉरी, सीझन म्हणतोय मी, मंथ म्हटलं आहे, सॉरी. खरीप क्रॉपचा सीझन कोणता आहे, तर रेनी सीझन. रबी क्रॉपचं सीझन कोणता आहे, तर विंटर सीझन. खरीप क्रॉपचे मंथ कोणता आहे, तर जून टू सप्टेंबर. रबी क्रॉपचे मंथ कोणते आहे, तर ऑक्टोबर टू मार्च. खरीप क्रॉपचे एक्झाम्पल कोणते आहे, तर पॅडी, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन. रबी क्रॉपचे एक्झाम्पल कोणते आहे, तर व्हीट, ग्राम, पी, मस्टर्ड अँड लिनसीड. इथपर्यंत काही डाऊट आहे? हे झालं आपलं बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द सीजनल ग्रोईंग ऑफ द प्लांट्स इन अवर इंडिया, म्हणजे ज्याला आपण क्रॉपिंग पॅटर्न असे म्हणतो. आणि समरमध्ये जे आहे पल्सेस, ज्याला आपण डाळी म्हणतोय की डाळ खातो जे, तर पल्सेस, डाळी आणि असे खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत जे समरमध्ये सुद्धा ग्रो करतात खूप साऱ्या प्लेसेसमध्ये. तर हे समर क्रॉपबद्दल जास्त आपल्याला डिटेल दिलेली नाही आहे. इथपर्यंत समजलं बेटा खरीप आणि रबीबद्दल? शाबाश. आता नेक्स्ट बघा, रबी आणि खरीपचे थोडेसे तुम्हाला इमेजेस ॲड केले आहे क्लॅरिटी वाढण्यासाठी. तर व्हीट सगळ्यांनीच बघितलेलं आहे, पीज म्हणजेच की वटाणे, ओके, क्राम्स म्हणजेच की चणे, मस्टर्ड सगळ्यांनाच माहिती आहे. राईसचं झाड आतापर्यंत आपण बघितलं नाही, पण राईसला बघितलेलं आहे, ज्याला आपण भात म्हणतो, पॅडी म्हणतो. ग्राउंडनट सगळ्यांनी बघितलेलं आहे. रागी खूप इम्पॉर्टंट आहे, पहिली याची खूप जास्त शेती व्हायची, आता होत नाही आहे. आणि सोयाबीन जे सगळ्या कास्तकारांच्या मुलांना माहीतच आहे. हे झालं आपलं रब्बी अँड खरीप क्रॉपबद्दलची डिटेल स्टडी. इथपर्यंत काही डाऊट आहे? शाबाश. नेक्स्ट बघा, बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ द क्रॉप प्रोडक्शन. बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ द क्रॉप प्रोडक्शन. तर वाचा बरं क्वेश्चन काय दिलं आहे त्यांनी, क्वेश्चन वाचा.
काय म्हटलं आहे बघा त्यांनी, व्हाय पॅडी कॅन नॉट बी ग्रोन इन द विंटर सीझन, म्हणजेच की राईस किंवा पॅडी याला विंटरमध्ये का बरं ग्रो करत नाही, जे रेनी सीझनमध्येच का ग्रो करतात, सोईंग याचे का बरं रेनी सीझनमध्ये करतात. तर कारण काय असेल बेटा, हा दिलेला आहे म्हणजे हा पेपरमध्ये विचारण्याचे 80% चान्सेस असेल या चॅप्टरवरचे. ओके, तर याचं कारणच आहे कारण की राईस किंवा पॅडी म्हणा याला लार्ज क्वांटिटीमध्ये वॉटरची आवश्यकता आहे. वॉटर रिक्वायरमेंट, इरिगेशन ज्याला म्हणतो आहे पण वॉटर रिक्वायरमेंट खूप जास्त आहे याची. असं समजून घ्या, पाण्यामध्येच असं पूर्ण दलदल जसं असते ना किंवा पाणी असं भरलेला असतो म्हणजे त्या फील्डमध्ये, अशा प्रकारची पाण्याची आवश्यकता असते पूर्ण फुल. तर एवढं जास्त पाणी आपल्याला विंटरमध्ये किंवा समरमध्ये पॉसिबल आहे का, नाही. म्हणून रेनी सीझनमध्येच आपल्याला पॅडी किंवा राईसची कल्टिवेशन केली जाते, ग्रो केलं जाते किंवा सोईंग केली जाते. बघा ॲन्सरमध्ये त्यांनी दिलं आहे, पॅडी रिक्वायर अ लॉट ऑफ वॉटर देअरफॉर इट इज ग्रोन ओनली इन द रेनी सीझन. इथपर्यंत काही डाऊट आहे का बेटा? नक्की, शाबाश. नेक्स्ट बघा आता, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये महत्त्वाचा आहे. असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो खाली ऑब्जेक्टिव्हमध्ये, ऑप्शनमध्ये हे सगळ्या गोष्टीपैकी 4 ऑप्शन दिलेले असतील. ओके, आणि त्यांनी एखादा नवीन ऑप्शन दिलेला असेल आणि त्यांनी विचारलं सपोज टू बी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. तर तुम्हाला हे जर पाठ असेल तर जो नवीन दिसत आहे, जो ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणजेच की शेतामध्ये होणारी जे प्रोसेस आहे, काय म्हणतो त्याला, वर्क आहे, ते नाही आहे, तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये सगळ्यात पहिला आहे प्रिपरेशन ऑफ द सॉईल. काय आहे बेटा? प्रिपरेशन ऑफ द सॉईल. आता प्रिपरेशन ऑफ द सॉईल म्हणजे काय हे आपण आहे समोर समजवतोय मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. पहिला आहे प्रिपरेशन ऑफ सॉईल, दुसरा सोईंग, तिसरा ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर, चौथा इरिगेशन, पाचवा प्रोटेक्टिंग फ्रॉम वीड्स, नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग आणि लास्ट वन आहे स्टोरेज. हे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे. कसे? बी लावायला सुरुवात होण्यापासून आधीपासून, म्हणजेच की आपल्याला समजा नेक्स्ट मंथला सोईंग करायची आहे, पेरणी करायची आहे, त्या नेक्स्ट मंथला जे पेरणी करायची आहे, सोईंग करायची आहे, त्याच्या अगोदरपासून म्हणजे 1 महिन्या अगोदरपासून काय काय आपल्याला त्या जमिनीवर करायचं आहे त्याला म्हणतात प्रिपरेशन ऑफ सॉईल. जे जमिनीवर जे काही आपण ॲक्टिव्हिटी करत आहे त्याचे शब्द नाही काढत आहे मी तोंडातून, कारण की तुम्हाला समोर ऐकायचे आहे. प्लोईंग म्हणतात त्याला, ठीक आहे. तर प्लोईंग करतोय आपण, थ्रेशिंग करतोय, प्लोईंग करतोय, लुजनिंग करतोय, टर्निंग करतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला मातीवर करायच्या आहे पेरणीच्या आधी. त्याला म्हणतो आपण प्रिपरेशन ऑफ द सॉईल. तिथून मग सोईंग झालं, हळूहळू मग त्या प्लांटला कशी आवश्यकता आहे, मॅन्युअर, फर्टिलायझर, इरिगेशन, त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर इरिगेशनचे स्टेजेस राहतात, त्याच्यानंतर क्रॉप प्रोडक्शन होते, प्रोडक्शननंतर त्याला ते क्रॉपला काढायच्या प्रोसेसला हार्वेस्टिंग म्हणतात. हार्वेस्टिंगनंतर त्याला आपण त्या निघालेला आहे तर डायरेक्ट सोडून देतो का, डायरेक्ट विकायला नेतो आहे का, नाही, त्याला स्टोअर करावं लागते पहिले. स्टोअर केल्यानंतर मग त्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये विकायला न्यावं लागते, सेलिंगसाठी न्यावं लागते. तर हे पूर्ण स्टेप बाय स्टेप स्टडी या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर इथपर्यंत समजलं का बेटा? पहिले सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला स्टेप्स माहीत असणे आवश्यक आहे. ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कोणते आहे? प्रिपरेशन ऑफ सॉईल, माझ्यासोबत म्हणा, प्रिपरेशन ऑफ सॉईल म्हणा, प्रिपरेशन ऑफ सॉईल, सोईंग म्हणा, सोईंग, ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर म्हणा, इरिगेशन, प्रोटेक्शन फ्रॉम वीड, हार्वेस्टिंग आणि स्टोरेज. हे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता आणि याला सेव्ह करून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे प्रॅक्टिसेस आहे हे ॲक्च्युअलमध्ये दिसतात कसे हे बघण्यासाठी बघा, प्रिपरेशन ऑफ सॉईल विथ द हेल्प ऑफ द ट्रॅक्टर कल्टिवेटर, हे समोर आहे पूर्ण पॉईंट तुम्हाला. तर आपण काय करतो, मातीला मोकळं करतोय, लूज करतोय, हे कशासाठी करतोय हे सुद्धा आहे या चॅप्टरमध्ये. तर प्रिपरेशन ऑफ सॉईल ट्रॅक्टरच्या मदतीने आणि पहिले बुलॉक पेअर म्हणजे बैलबंडीच्या मदतीने, बैलाच्या पेअरच्या मदतीने करत होतो आपण प्रिपरेशन ऑफ सॉईल. सोईंग बघा, माणूस सीड्सची सोईंग करत आहे. या सोईंगचे खूप सारे प्रकार आहे. हे ब्रॉडकास्टिंग आहे. ब्रॉडकास्टिंग म्हणजे असं फैलवून काय करणे, असं डायरेक्ट बघा ते असं एक टाकत आहे का, 1 बाय 1 एक लाईनमध्ये टाकत आहे का, नाही, डायरेक्ट तो घेत आहे आणि असा स्प्रेड करत आहे. याला ब्रॉडकास्टिंग म्हणतात, ब्रॉडकास्टिंग मेथड म्हणतात. हे तुम्हाला पुढे चालून भेटणार. प्रिपरेशन ऑफ सॉईल, सोईंग,
ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर. आता ज्या पाल्यांचे मुलांचे मुलींचे जे पॅरेंट्स आहे कास्तकार असतील त्यांना चांगल्यानं माहिती आहे. समजा मॅन्युअरमध्ये मी फर्टिलायझरमध्ये युरिया बघून घेतो मॅन्युअरमध्ये, तर युरिया आपण झाडावर असं वरून टाकतोय का, घे बाबू झाड घे आमचा युरिया, असं नाही आहे. मॅन्युअर कुठे टाकतो आपण, त्याच्या बॉटमला, स्टेम आणि रूट्सच्या स्टेमच्या बॉटमला मातीजवळ टाकतोय. जेव्हा हे मॅन्युअर्स काय होतात, मातीमध्ये पूर्णपणे मेल्ट आउट होतात, मिक्स होतात आणि त्या मातीतून मग प्लांट काय करतो, ॲब्झॉर्ब करतोय. ठीक आहे. ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर. इरिगेशन म्हणजे पाण्याची स्टेजेस आहे की एका झाडाला किती पाणी लागतो, हे सगळं इरिगेशनमध्ये येतो. विडिंग. आता विडिंगचा अर्थ काय होतो बेटा, जेव्हा आपलं प्लांट जेही आपण शेती सोयाबीनची करत आहे त्या सोयाबीनच्या प्लांट्समध्ये, शेतीमध्ये, फील्डमध्ये जी अनावश्यक झाड होतात, जसं आपण वाईल्ड प्लांट म्हणजेच की समजा गाजर गवत सगळ्यांना माहिती आहे, आपल्या इकडे कॉमन आहे, तर तो आपल्या मेन फील्डमध्ये जर ग्रो करत आहे तर तो काय करतो, आपल्या मेन क्रॉपला जे सोयाबीन आहे त्याला हार्म करू शकतो. कशा प्रकारे, कारण की तो जर आपल्या मातीमध्ये ग्रो होत आहे या मेन क्रॉपच्या मदतीने, तर तो स्वतःला ग्रो करण्यासाठी ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणार की नाही. मग आपल्या मेन क्रॉपला भेटणार का न्यूट्रिएंट जेवढं आवश्यक आहे तेवढं नाही, म्हणून विडिंग केली जाते. म्हणजे ते अनावश्यक जे झाडं आहे त्याला काढलं जाते, कारण की ते जर राहिले तर ते पूर्ण ॲब्सॉर्प्शन स्वतः करून घेणार आणि आपल्या मेन क्रॉपला कमतरता होऊ शकते आणि त्याच्यामुळे प्रोडक्शनवर इफेक्ट होऊ शकतो. म्हणून बेटा आपलं विडिंग करणे आवश्यक आहे. नाही तर आपलं काय चाललं आहे, राहो तू पण राह बेटा, म्हणजे जे वीड आहे, जे गाजर गवत आहे, तू पण राह, आमचं मेन क्रॉप तर आहेच. पण नाही, ते जर राहिले तर त्यांचा ॲब्सॉर्प्शन रेट जास्त राहणार, आपल्या मेन क्रॉपचा कमी राहणार आणि प्रोडक्शनवर इफेक्ट होणार त्याचा. समजत आहे का. म्हणून आपण विडिंग करतो. अनावश्यक झाडाला काढून फेकणे त्याला आपण विडिंग असे म्हणतो. ठीक आहे. हार्वेस्टिंग म्हणजेच की मेन प्रोडक्ट आपलं घेऊन घेणे, जसंच की सोयाबीन लावलं आहे, सोयाबीनमधून आपले जे दाणे आहे ते झाडापासून सेपरेट करून द्यायला आपण हार्वेस्टिंग म्हणतो. थ्रेशिंग, पूर्ण जो काळी कचरा आहे त्याला सेपरेट करणे, मेन प्रोडक्टला सेपरेट करणे, थ्रेशिंग. स्टोरेज म्हणजेच की जेही आपलं मेन प्रोडक्ट जसं सोयाबीन निघाला त्याला कट्टीतनी भरून आपण स्टोअर करून ठेवतो की नाही, चांगल्या ठिकाणी जिथं मॉइश्चर पर्सेंटेज कमी असला पाहिजे, आर्द्रता कमी असली पाहिजे, त्याला म्हणतात स्टोरिंग. हे सगळ्या गोष्टी बेटा आहे तुमच्या काय आहे, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. समजलं का. समजलं असेल तर बेटा हे बघा तुमच्यासाठी मेहनत करत आहे, सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर काही ऑडिओचा प्रॉब्लेम असेल, बघा काल टेक्निकल इश्यूमुळे माझा 1 तासाचा व्हिडिओ लेक्चर काय झाला आहे, म्हणजे ऑडिओ मिसमॅच झाला, त्याच्यातनी ऑडिओ एवढा कमी येत आहे, ऐकू येतो पण जेवढा जास्त आत्ता येत आहे तेवढा जास्त येत नव्हता, तर मी ते व्हिडिओ अपलोडच नाही केला आणि आज अगेन व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केला आहे. कशासाठी, तर तुम्हाला आवाजची क्लॅरिटी असेल तर समजायला अजून जास्त कन्व्हिनियंट जातो, इझी जातो बेटा. तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, शेअर करा मित्रांमध्ये, म्हणजे तुमचासुद्धा फायदा होणार आणि मला अजून जास्त इंटरेस्ट होणार. कमेंट्स करायच्या चांगल्या की बा सर कसं वाटत आहे काय नाही, तर याच्यामुळे काय होणार बेटा, मला आज एनर्जी भेटेल की हो विद्यार्थ्यांना आवडत आहे आणि समोर कशाची आवश्यकता आहे, कोणता पॉईंट अजून व्हिडिओ लेक्चरची आवश्यकता आहे ते मला सांगितलं तुम्ही कमेंटद्वारे, तर मला अजून चांगल्यानं एनर्जी भेटणार तुम्हाला त्या पॉईंटला क्लिअर करण्याची. समजलं का बेटा. चला, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा आता आहे, व्हाय डज द लुझनिंग ऑफ सॉईल अलाउ दी रूट्स टू ब्रीथ इझिली. क्वेश्चन वाचा, पहिले क्वेश्चन वाचा फक्त. क्वेश्चन काय म्हटलं आहे त्यांनी, आणि हा क्वेश्चनसुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा ठरू शकतो. व्हाय डज लुझनिंग ऑफ सॉईल अलाउ द रूट्स ब्रीथ इझिली. म्हणजेच की जेव्हा आपण मातीला लूज करत आहे, त्या लूज करण्याच्या प्रोसेसला फ्लोईंग असे म्हणतात. तर लूज करत आहे तर त्याच्यामुळे रूट्सला ब्रीथ इझिली, म्हणजे इझिली श्वासोच्छ्वास घेण्यासाठी कशी काय मदत भेटते, हा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे. तर बघा काय आहे याच्यातनी. तर मी तुम्हाला त्याच्या आधी एक्झाम्पल प्रॅक्टिकल सांगतो, करून बघायचं. मी हा प्रॅक्टिकल 7th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. हा आपला बोट आहे. या बोटाला तुम्ही आपली घराबाहेर निघायचं, अंगणाच्या मातीमध्ये जायचं आणि तिथं असं पेनिट्रेट म्हणजे आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा जमिनीच्या. इंजुरी होणार की नाही तुम्हाला, जाणार का इझिली, नाही जाणार. आणि जर तुम्ही समजा काय घ्यायचं, इडा वगैरे घ्यायचा, माती पूर्ण असं खदून टाकायची, मोकळी करून द्यायची, नंतर सेम बोट
सेम प्रेशरमध्ये अजून पेनिट्रेट करायचं. ॲप्रॉक्स 2 ते 3 मीटर हा तो जमिनीच्या आतमध्ये जाणार विदाऊट गेटिंग एनी इंजुरी. का बरं? कारण की माती लूज आहे, मोकळी आहे. आणि तुमच्या बोटाला जसं इंजुरी होत आहे, तुमच्या बोटाला कन्व्हिनियंट होत आहे आतमध्ये जाण्यासाठी, सेम तशाच प्रकारे प्लांटच्या रूटला सुद्धा पेनिट्रेट होण्यासाठी इझी जाण्यासाठी मातीला लूज करणे, मोकळी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच जेव्हा माती मोकळी होते तर त्याच्यामध्ये एअर स्पेस तयार होतात. एअर स्पेस तयार झाल्यामुळे पेनिट्रेट तर होतोच इझिली, बट त्या एअर स्पेसेसमुळं हाय नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये, त्या जास्त क्वांटिटीमध्ये त्याला आवश्यक असलेलं नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल होऊन जातो, कारण की एअर स्पेस आहे. समजत आहे का? वॉटर स्टोरिंग ॲबिलिटी पण त्या जागेची जास्त होऊन जाते, कारण की पाणी स्टोअर करण्यासाठी तिच्याकडे जागा होऊन जाते ना मोकळी झाल्यामुळे. समजत आहे का? म्हणून लूज करणे आवश्यक आहे सॉईलला. बघा त्यांनी पॉईंटसुद्धा दिले आहे. द लूजन सॉईल हेल्प्स इन द ग्रो ऑफ द अर्थवॉर्म अँड मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉईल. हा सेकंड पॉईंट काय आहे म्हटलं त्यांनी, की जेव्हा तुम्ही माती लूज करत आहे तर त्याच्या आतमध्ये अर्थवॉर्म जे राहतात, ज्याला आपण केचुए किंवा गांडूळ असे म्हणतो, हे जे आहे मित्र आहे कोणाचे? कास्तकारांचे. कशा प्रकारे? तर यांना ते समोर सांगतो तुम्हाला, बघून घ्या पहिले. तर अर्थवॉर्मला सर्वाईव्ह करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी कन्व्हिनियंट जागा, आयडियल ॲटमॉस्फिअर आणि जागा क्रिएट होऊन जाते माती मोकळी केल्यामुळे, आणि यांची ग्रोथ चांगली होते. त्यासोबतच जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे जमिनीमध्ये, जे काय करतात, जमिनीमध्ये असणारा नायट्रोजनला फिक्स करून झाड यूज करू शकेल अशा नायट्रोजनमध्ये कन्वर्ट करतो अर्थवॉर्मसुद्धा आणि मायक्रोब्ससुद्धा, आणि तो नायट्रोजन मग इझिली झाड काय आहे ॲब्सॉर्ब करू शकतो. म्हणून जे आहे अर्थवॉर्म आणि मायक्रोब्सच्या ग्रो चांगली झाली पाहिजे जमिनीमध्ये, म्हणूनसुद्धा मातीला लूज केलं जाते आणि ते बेनिफिशियल आहे. आणि समजत आहे का? कारण की मातीमध्ये जे नायट्रोजन आहे तो नायट्रोजन प्लांट यूज करेल या फॉर्ममध्ये नाही राहत, तर प्लांट यूज करू शकेल या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करते? अर्थवॉर्म आणि मायक्रोब्स. म्हणून हे मित्र आहे कोणाचे? कास्तकारांचे. बघा त्यांनी तेच म्हटलं, दीज ऑर्गॅनिझम आर फ्रेंड्स ऑफ द फार्मर. हे जे ऑर्गॅनिझम आहे बेटा फार्मरचे मित्र आहे. ठीक आहे. सिन्स दे फर्दर टर्न अँड लूजन द सॉईल अँड ॲड द ह्युमस टू द सॉईल. आणि एवढंच नाही तर ते मातीला अजून जास्त लूज करतात, आणि मातीला टर्न करतात, आणि त्याचसोबत त्यांचं जे बायो वेस्ट सोडत आहे त्याच्यामुळे मातीमध्ये ह्युमस ॲड होत आहे, जे आपल्या प्लांटसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. म्हणून बेटा मातीला लूज करणे आवश्यक आहे. समजत आहे का बेटा इथपर्यंत? शाबाश, गुड, क्लिअर आहे, काही डाऊट नाही. नेक्स्ट बघा आता, प्लोईंग कशाला म्हणतो? हा एक्झाम पॉईंट ऑफ डेफिनेशन महत्त्वाचे आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा फास्टमध्ये लिहून घ्यायचं. प्लोईंग कशाला म्हणतो? तर तुम्हाला पहिले इमेजकडे बघा. ही जे माती आहे हे आपल्या म्हणजे पेरणीसाठी बेनिफिशियल आहे का ही माती? बघा इकडे लक्ष द्या. ह्या मातीवरने आपण पेरणी करू शकतो की या मातीवर तो प्लांट चांगला ग्रो करू शकतो का? तिथे नाही. म्हणून आपण काय करतो? अशा प्रकारे मातीला लूज करतो, टर्न करतोय, आणि या प्रोसेसला म्हणतात बेटा प्लोईंग. काय म्हणतात? प्लोईंग. जर माती खूप जास्त ड्राय असेल तर त्याच्यावर पाण्याचा शिंकडासुद्धा केला जातो. तर हे जे प्रोसेस आहे बेटा याला काय म्हणतात? प्लोईंग. तेच त्यांनी म्हटलं आहे, द प्रोसेस ऑफ लूजनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल इज कॉल्ड ॲज टिलिंग और प्लोईंग. द प्रोसेस ऑफ लूजनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल इज कॉल्ड ॲज टिलिंग और प्लोईंग. समजत आहे का बेटा? जे प्रोसेस काय फील्डवर कोणती प्रोसेस केली जाते? मातीला मोकळं करण्याची किंवा टर्न करण्याची जे प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? प्लोईंग करतो बेटा. मनात मग रिवाइज करा. द प्रोसेस ऑफ लूजनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल इज कॉल्ड ॲज द प्लोईंग. द प्रोसेस ऑफ लूजिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल दॅट इज कॉल्ड ॲज द प्लोईंग. आणि ज्या टूल्सने, ज्या फार्म टूलने ही प्लोईंग केली जाते त्याला म्हणतात प्लॉ. काय म्हणतात? प्लॉ. ट्रॅक्टर प्लॉ सुद्धा राहतो आणि ब्लॉक पेअरवाला प्लॉ सुद्धा राहतो. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? नेक्स्ट, क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट लेक्चर फर्स्ट. आता हे जे आहे थोडंसं आपल्याला समजलं पाहिजे बेटा की हे आपण का बरं करत आहे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड. तर 2 पर्पज आहे.
पहिला पर्पज काय आहे बेटा की आपलं NCERTचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे सायन्सचा, आणि दुसरा पर्पज आहे PM यशस्वी योजनेचा जो स्कॉलरशिप आहे क्लास 9साठी 75,000 आणि क्लास 10साठी वेगळी, आणि 2 वर्षामध्ये हे 1.25 लाखपर्यंत स्कॉलरशिप भेटते, याच्याबद्दल अवेअरनेससुद्धा तुम्हाला होणार, आणि त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ लेक्चर बनवत आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघा. आपल्या सिलेबसमध्ये प्लोईंगबद्दल थोडंसं माहिती दिलेली आहे बघा. प्लोबद्दलची थोडीशी माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिली आहे. हा पुस्तकचा पेजेस आहे, त्याला मी डायरेक्ट ॲड केलेला आहे, कारण की एवढं मोठं टाईप कारण की बेसिक इन्फॉर्मेशन आहे, टाईप करायला पुरत नव्हतं. ठीक आहे, तर कशाची आहे बेटा, प्लोईंगच्या खालची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही नोट्स बघसाल तेव्हा समजेल तुम्हाला. द प्रोसेस ऑफ लुझनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल इज कॉल्ड एज टिलिंग ऑर प्लोईंग. आत्ताच डेफिनेशन झाली, त्याला टिलिंगसुद्धा म्हणतात. एक्झाममध्ये असं सुद्धा विचारू शकतो, डेफिनेशन देणार आणि प्लोईंगच्या जागी टिलिंग हा ऑप्शन देऊन देणार, तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. आता बघा, दिस इज डन बाय द युझिंग प्लॉ. हे सुद्धा मी म्हटलं आता, जे कशाच्या मदतीने करतो, प्लॉच्या मदतीने करतो. आता समोरचे पॉईंट एकूण एक कॉन्सन्ट्रेट करा, ऑब्झर्व करा चांगल्याने मी काय वाचत आहे आणि काय समजवत आहे. प्लॉ आर मेड अप ऑफ वूड और आयरन, म्हणजेच की हा जो प्लॉ आहे, जो टूल आहे प्लोईंगसाठी वापरतो आपण, तो 2 मटेरियलने बनतो. एक तर वुडन प्लॉ राहतो आणि एक आयरन प्लॉ राहतो. आयरन प्लॉ जो आहे आता आपण यूज करत आहे. वुडन प्लॉ ट्रॅडिशनली खूप काळापासून हिस्टॉरिकली आपण यूज करत होतो आणि आत्ताही करतात कित्येक कास्तकार गावाकडले पेवर बुलॉकच्या मदतीनं. तर लाकडीसुद्धा असतो आणि लोखंडीसुद्धा असतो. इफ द सॉईल इज व्हेरी ड्राय इट मे नीड वॉटरिंग बिफोर द प्लोईंग. काय म्हटलं आहे त्यांनी, जर माती खूप जास्त ड्राय असेल तर आपण त्याच्यावर पाणीसुद्धा अप्लाय करतो, पाण्याचा शिंकडासुद्धा करतो. कशासाठी, तर प्लोईंग इझी होण्यासाठी. आणि तो पाण्याच्या शिंकडामुळे काय होतो, जेव्हा माती टर्न होत आहे प्लोईंगमुळे, तर तो ओली माती आतमध्ये जात आहे आणि आतमध्ये मॉइश्चर ॲटमॉस्फिअर जास्त क्रिएट होत आहे चांगल्यानं. द प्लो फील्ड may have big clumps of soil called as the crumbs. म्हणजे जेव्हा आपण प्लोईंग करतो तर असं सुद्धा होऊ शकते की मोठे मोठे ढेकळे, ज्याला म्हणतो की नाही आपण मातीचे ढेकळे, जेव्हा प्लोईंग करतो ढेकळे येतात त्याच्यात, त्या ढेकड्यांना म्हणतात क्रम्स. काय म्हणतात, क्रम्स. एक्झाममध्ये विचारू शकतो व्हॉट इज मीन बाय क्रम्स, तर मातीचे ढेकळे, मोठे मोठे ढेकळे. तर हे जे क्रम्स आहे हे सुद्धा तयार होतात प्लोईंगमध्ये, आणि या क्रम्सला आपल्याला काय करणे आवश्यक आहे, बारीक लेवल करणे आवश्यक आहे, छोटे करणे आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू ब्रेक धीस क्रम्स. आणि हे क्रम्सला, या ढेकड्यांना, मोठ्या मातीच्या ढेकड्यांना आपल्याला ब्रेक करणे, चुरा करणे आवश्यक आहे. का बरं आहे, लेवलिंग ऑफ द फील्ड इज बेनिफिशियल फॉर सोईंग ॲज वेल ॲज द इरिगेशन. का बरं, तर हे जर मोठे ढेकळे आपण मस्तपैकी बारीक केले आणि पूर्ण फील्डला लेवल केलं आहे, तर या लेवलिंगमुळे आपल्याला सोईंग करायला सुद्धा कन्व्हिनियंट होऊन जातो, इझी जातो आहे. त्यासोबतच आपण जेव्हा इरिगेशन देत आहे, पाणी देत आहे फील्डमध्ये, तर पाण्याचा प्रॉपर डिस्ट्रीब्युशनसुद्धा प्लांट्समध्ये होतो. म्हणून आपल्याला लेवलिंग करणे आवश्यक आहे. आणि बघा, हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. बघा पिंक कलरची जी लाईन आहे ना, लेवलिंग ऑफ सॉईल इज डन विथ द हेल्प ऑफ द लेवलर. म्हणजेच की शेतीमध्ये जे लेवलिंग होते कशामुळे कशाच्या मदतीने करतो, लेवलरच्या मदतीने करतो. हा बेसिक पॉईंट आहे, पण एक्झाममध्ये विचारू शकतात. ते आपली जास्त हाय लेवलची एक्झाम नाही आहे ना, म्हणून. समटाइम्स मॅन्युअर इज ॲडेड टू द सॉईल बिफोर टिलिंग. आता बघा काय म्हटलं यांनी, टिलिंग म्हणजेच काय, प्लोईंगच्या आधी काय केलं जाते, खूप वेळा प्लोईंगच्या आधी मॅन्युअर ॲड केले जाते फील्डमध्ये. कशासाठी, तर जेव्हा आपण प्लोईंग करणार तर ते माती टर्न होणार, आणि टर्न झाल्यामुळे हा जो मॅन्युअर्स आहे मातीच्या आतमध्ये चालले जाणार, आणि तिथे गेल्यानंतर तो इझिली काय होणार, मेल्ट होणार मातीमध्ये, म्हणजे मिक्स चांगल्यानं होणार. म्हणून बघा प्लोईंगमध्ये करताना किंवा प्लोईंगच्या आधीसुद्धा काय केले जाते, मॅन्युअर ॲड केले जाते. कुठं बघा त्याने, हे मॅन्युअर इज ॲडेड टू द सॉईल बिफोर प्लोईंग, बिफोर टिलिंग, बिफोर किंवा ऑन द सेम टाईमसुद्धा होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. दिस हेल्प्स इन प्रॉपर मिक्सिंग ऑफ मॅन्युअर विथ द सॉईल. आणि हे जेव्हा प्लोईंगच्या आधी किंवा प्लोईंग करताना जर आपण काय केलं आहे, मॅन्युअर ॲड केले आहे, तर याच्यामुळे सॉईलमध्ये मॅन्युअर चांगल्यानं मिक्स होतील.
आणि दिस सॉईल इज मॉइस्टेन बिफोर द सोईंग, आणि म्हणून जे आहे माती जी आहे चांगली तयार होऊन जाणार. इथपर्यंत समजलं. तर हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे जे मी वेगळे वेगळे कलरनुसार याला मार्किंग केले आहे ना बेटा, हे तुमचे पॉईंट्स आहे. पॉईंट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे जर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याला मार्क करायचं टेक्स्टबुकमध्ये, किंवा नोट डाऊन करताना नंबरिंग देऊन द्यायची त्याला. ठीक आहे बेटा. नेक्स्ट बघा आता, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. काय बेटा? ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. चला, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट आपल्याला स्टडी करायचे आहे, पण हा व्हिडिओ लेक्चर थर्डमध्ये करू, कारण की जास्त मोठा व्हिडिओ लेक्चर बनणार तर तुम्हीसुद्धा त्या म्हणजे बोर होऊन जासाल. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. आजपर्यंत आज आपण जे बघितलं आहे याच्याबद्दल काही डाऊट असेल नक्की कमेंटमध्ये कळवा, किंवा आपला ग्रुप आहे, ऑफिशियल ग्रुप आहे करिअर झोन बाय कनोजे सर, या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे माझा सगळ्यांकडे, किंवा आपला PMSSV योजनेच्या अंतर्गत जेही आपण स्टडी करत आहे याचासुद्धा ग्रुप आहे, याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किंवा पर्सनली माझ्या व्हॉट्सअपवर करायचा, कॉल करायचा नाही. ठीक आहे. तर इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके. बाकीचं व्हिडिओ लेक्चर आपण नेक्स्ट बघणार, व्हिडिओ लेक्चर थर्डमध्ये डिटेलमध्ये. ठीक आहे. स्टॉप करतोय.